कुर्णी धामापूर नांदोरे ग्रामसभेत ग्रामस्थ आक्रमक, सरपंच उपसरपंच व ग्रामसेवकांना विविध प्रश्नांची सरबत्ती। कुर्णी धामापूर व नांदोरे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी विविध प्रश्न उपस्थित करत सरपंच उपसरपंच व ग्रामसेवकांना धारेवर धरले। विकास कामांची सद्यस्थिती, ग्रामपंचायत शिपाई निवड तसेच ग्रामपंचायतीच्या निधीच्या वापराबाबत ग्रामस्थांनी थेट प्रश्न उपस्थित केले। ग्रामसभेदरम्यान ग्रामस्थांनी गावातील प्रलंबित व सुरू असलेल्या विकास कामांची माहिती मागितली। तसेच ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असलेल्या निधीचा विनियोग कोणत्या कामांसाठी करण्यात आला, कोणती कामे मंजूर आहेत आणि त्यांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होत आहे याबाबतही प्रश्न विचारण्यात आले। ग्रामपंचायत शिपाई निवडीच्या मुद्द्यावरही ग्रामस्थांनी प्रशासनाला जाब विचारला। निवड प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यात आली आहे का, पात्रता व निकष काय आहेत याबाबत ग्रामस्थांनी स्पष्टीकरण मागितले। ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांना सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याने वातावरण अधिकच तापले। उत्तरांवर असमाधानी झाल्याने ग्रामस्थ अधिक आक्रमक झाले। ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता ठेवून ग्रामस्थांना विकास कामे व निधीबाबत योग्य माहिती देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। ग्रामसभेला तानाजी पाटील, संतोष, ज्योतिबा पाटील, शंकर गावडे, विठ्ठल गावडे, मनसे अध्यक्ष सतोशील पाटील, नामदेव कदम यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्याने विचार करून योग्य ती कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। विशाल क्रांती वृत्तसेवा चंदगड।